अजय आणि विजय हे दोघे भाऊ आपापल्या बायकांसह पर्वतावरून परत आले आणि घरात पाऊल टाकताच त्यांना आपल्या खोलीत बसलेल्या लीलावती देवी, वयोवृद्ध महिला व पुरुष पाहून आश्चर्य वाटले. समोर बसलेल्या लीलावती देवी मुलगी आणि सुनांकडे पाहून हसायला लागल्या. मोठा मुलगा अजय लीलावतीजींवर रागाने ओरडला आणि म्हणाला, "आई, हे काय आहे? आठवडाभर आम्ही घर काय सोडलं? हे घर आहे, धर्मशाळा नाही. इतक्या लोकांना घरात का येऊ दिले?" तेवढ्यात धाकटा मुलगा विजय लीलावती देवीकडे पाहत म्हणाला, "आई, आता लवकर या लोकांना इथून दूर पाठवा. आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला झोप लागली आहे." लीलावती देवी हसत म्हणाल्या, "बेटा, तुला एवढी घाई का आहे? आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या दिवसाची शांतता नष्ट होणार आहे. इथे मी तुमच्यासाठी एक सुंदर भेट तयार केली आहे." लीलावती यांच्या मुलाला लिफाफा देताना म्हणाल्या. दोन्ही सुनांना एकमेकांना टोमणा मारायला सुरुवात केली. "आहो, ही असभ्य म्हातारी आज कोणता पराक्रम दाखवणार आहे? तिने आजपर्यंत आपल्या मुलासुनांच्या हातात एक रुपयाही टाकला नाही आणि आज ती कोणती भेट देणार आहे?" मोठी सून धाकट्या सुनेकडे बोट दाखवत म्हणाली, "अहो, गाई म्हशींसोबत आयुष्यभर काबाड कष्ट करणारी ती आपल्याला काय भेटवस्तू देणार?" मुलांना लिफाफा उघडला तेव्हा दोघेही भान हरपून आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. "या लिफाफ्यात असे काय आहे जे तुमच्या दोघांच्या जिभेला चटकले आहे?" मोठ्या सुनेने तो लिफाफा हातात घेतला आणि तिने तो उघडताच मुलगे नाही तर सुनेचेही भान हरपले. लीलावती हसत राहिल्या आणि त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या चेहऱ्याकडे टक्क लावून पाहत राहिले. "काय बेटा, तुम्हाला या वृद्ध महिलेचे कारनामे कसे आवडले?" वृद्ध आईचे हे कृत्य पाहून मुलगा आणि सून आश्चर्याने आईच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. लीलावती देवीला 2 मुलगे होते, मोठा मुलगा अजय आणि धाकटा मुलगा विजय. दोन्ही मुलगे यशस्वी झाले होते. मोठा मुलगा कंपनीत मॅनेजर आहे आणि लहान मुलगा डॉक्टर आहे. काही दिवसांपूर्वी लीलावती देवी आणि त्यांचे पती मोहनलालजी पायऱ्यावरून खाली पडले, ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला खूप दुखापत झाली होती. "ऐका सर, तुम्हाला काहीही होणार नाही. बघा, तुम्ही लवकर बरे होणार आहात. काळजी करू नका. मी तुमच्यासाठी डाळ तयार केली आहे. ही डाळ घ्या आणि प्या. कालपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही." लीलावतीजी पलंगावर पडल्या होत्या. पती मोहनलालजींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत त्या म्हणाल्या, "2-3 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. आता म्हातारपणात शरीराला थोडाही धक्का लागला तरी जीव जाऊ शकतो आणि मोहनलालजी त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते खूप चिंतेत होते. तरीही दिवसभर अंथरुणावर पडून होते." लीलावती देवींचे सासरे अमृतलालजी ते एक शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सर्व काही त्यांचा मुलगा मोहनलाल जी यांच्याकडे सोपवले. आईचे तर आधीच निधन झाले होते. मोहनलालजी त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे होते. ते अभ्यासात खूप हुशार होते, परंतु त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांना 4 भावंडांचा भार आणि घराची व शेतीची सर्व जबाबदारी उचलावी लागली. मोहनलालजी यांनी एकट्याने काम हाताळले, त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी आपल्या 4ही भावंडांना उच्च शिक्षण दिले. संपूर्ण भार मोहनलालजी आणि ललिता देवी यांच्यावर होता. मोहनलालजी घरातील एकमेव कमावते सदस्य होते, म्हणून लीलावतीजी यांनी मोहनलालजींना पाठिंबा दिला. तिन्ही बहिणी आणि त्यांच्या आई-बाबांच्या प्रेमापासून कधीच वंचित राहिल्या नाहीत. सासरचे गेल्यानंतर त्यांच्या सर्व लग्ने झाली. लीलावती देवींना आपल्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. आपल्या मेव्हणीच्या लग्नानंतर लीलावती देवींनी कुशल गृहिणीप्रमाणे घर सांभाळले. लीलावती देवी आपल्या पतीसोबत शेतात
खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. लीलावतीजी शिक्षित होत्या पण खूप सुंदरी होत्या. त्यांनी कधीही त्यांच्या सौंदर्याची बढाई मारली नाही. लीलावती देवींनी आईपेक्षा आपल्या वहिनींना जास्त प्रेम दिले. तिने आपल्या तिन्ही मुलांचे संगोपनही खूप चांगले केले आणि मुलीला शिक्षण देऊन तिला सासरी पाठवले. एक एक करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्न वेळेवर लावून दिली. दोन्ही सून घरात आल्या पण एकीलाही सुख मिळाले नाही. कालांतराने लीलावती देवी आणि मोहनलालजी सुद्धा म्हातारे होऊ लागले. मुलगा आणि सून घरातील आपापली कामे करू लागले. हे बघ आई, आमची कमाई कमी आहे आणि तुम्हा दोघांचा खूप खर्च आहे. तुमच्या दोघांचा औषधाचा खर्च आम्ही उचलू शकणार नाही आणि तुम्ही दिवसभर घरीच राहता. काही काम सांभाळा. ती मूर्खासारखी घराभोवती पडून असते. अहो, आम्ही आमच्या आयुष्यात जेवढी मेहनत केली आहे तेवढी मेहनत तुम्ही दोघंही करू शकणार नाही. तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला, आई, तुझे हे व्याख्यान तुझ्याकडेच ठेव. जेव्हाही पाशील फक्त हाच विषय तुमच्या तोंडात राहिला आहे. अरे, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी किती अनोखी गोष्ट केली नाही. सर्वच पालक आपल्या मुलांसाठी एवढे करतातच. हो आई, ते बरोबर आहे. आता तुम्ही दोघंही तुमचा खर्च कमी करा आणि बाहेर काही काम पहा. आता आम्हा दोघांचे औषधं आम्हाला परवडणार नाहीत. थोरली सून आपल्या मुलाच्या आवाजात जोरात म्हणाली. आपल्या मुलांचे आणि सुनेचे हे बोलणे ऐकून लीलावती देवी आणि मोहनलालजींचे डोळे भरून आले. दोघेही एकमेकांचा हात धरून आपल्या खोलीत गेले. दोघे खोलीत बसले. त्यांचे जुने दिवस आठवू लागले. लीलावतीजी यांच्या पतीला म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यात खूप संघर्ष केला. शेतात रात्रंदिवस काम करून घरचा उदरनिर्वाह केला आणि त्याचबरोबर मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना यश मिळवून दिले. पण त्या आईवडिलांना घालवतायत. पण तीच मुलं आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना ते आपल्याला एकटे सोडून जात आहेत. आपण त्यांना थोडा आनंद देऊ शकत नाही. आपण त्यांना थोडेसे प्रेम आणि आदर देऊ शकत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात त्यांच्यासाठी कधीच काही कमी ठेवले नाही. शेवटी आमच्या संगोपनात काय कमी होते की आमची दोन्ही मुलं अशी आहेत, स्वार्थी निघाला. हा विचार करून पती पत्नी दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. काही वेळाने लीलावती देवी आणि मोहनलालजींकडून जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले तर धाकटी सून लीलावतीकडे बघत म्हणाली, थांबा आई, पहिलं भाजलेली रोटी खाणार का? आधी तुमच्या दोन्ही मुलांना जेवू द्या, तरच तुमच्या दोघांना अन्न मिळेल. त्याआधी हे थोडे शरीर हलवा आणि आधी जाऊन सिंकमध्ये पडलेली भांडी साफ करा. खायला थालीपीठही नाही, सर्व काही सिंकमध्येच पडून आहे. दोन्ही मुलगे जेवणाच्या टेबलावर बसून सर्व काही ऐकत होते आणि लीलावतीजी मुलांकडे पाहू लागली तर धाकटा मुलगा कपाळावर मुरड घातलं आईकडे बघून चेहरा करत म्हणाला, आई, आता तू इथेच उभी राहशील, बघशील का? मला शांतपणे जेवू देणार नाही? माझ्या खोलीच्या दारात आहेस, सहन करतोय उगाच. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा आणि सून जाण्याची बातमी ऐकून लीलावतीजी आणि मोहनलालजी यांचे जीवन खूपच कठीण होऊ लागले. पण एके दिवशी मोहनलालजी गच्चीवरनं खाली येत असताना अचानक त्यांचा पाय जिन्यावरून घसरला. त्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. जेव्हा लीलावतीजींना आपल्या दोन्ही मुलांकडून उपचारांसाठी पैसे मागितले, बाबूजींच्या उपचारासाठी आम्ही इतके पैसे कमवत नाही असे सांगून दोन्ही मुलांनी नकार दिला. आई, आमच्यासमोर हात पसरू नकोस. आणि असं, आम्ही दोघे भाऊ आता सुट्टीवर जाणार आहोत. तिथेही खूप खर्च होणार आहे, म्हणून कृपया पैशाची व्यवस्था तुम्हीच करा. बेटा, तुम्ही दोघांनी आजारी वडिलांना असं सोडलंय का? ज्याने आवश्यक आहे. मी कसे तरी पैशाची व्यवस्था करेन, परंतु तुझ्या वडिलांना काळजी घेण्यासाठी इथे कोणीतरी आवश्यक आहे. हे ऐकून दोन्ही सुना म्हणाल्या, आई, आम्ही तुमचे नोकर आहोत का? आम्ही यासाठी इथे राहू का? अहो, तुमचा नवरा आहे, तुम्ही स्वतःच्या तुमच्या पतीची सेवा करा. होय आई, आम्ही आमच्या पत्नीसोबत फिरायला जात आहोत. बराच काळ आम्ही कुठेही गेलो नव्हतो. त्यामुळे क्षणही विलंब न करता माझा मुलगा आणि सून सकाळी फिरायला निघाले. आज आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या कृत्याने लीलावतीजींना खूप राग आला, पण त्यांनी तो आपला राग
बाजूला ठेवला आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मोहनलालजींना स्वतः रुग्णालयात नेले. आपल्या शेतीच्या कामातून काही बचत गोळा केली होती ती आपल्या पतीच्या उपचारासाठी वापरली होती. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी मोहनलालजींना घरीच राहून आराम करण्यास सांगितले. लीलावतीजींना मोहनलालजी घरी आणले. ऐका हो, तुम्हाला काही होणार नाही बघा. तुम्ही लवकरच बरे होणार आहात. माझी काळजी करू नका. मी तुमच्यासाठी डाळ आणली आहे. ही डाळ घ्या. कालपासून तुम्ही काही खाल्ले नाही, असे लीलावतीजींनी बेडवर पडून आपले पती मोहनलालजींच्या डोळ्यातून अश्रू वाहणारे पुसत सांगितले. अशा स्वार्थी पुत्रांचा विचार करून का रडत आहात? आपल्याला वाईट काळात त्यांनी आपल्याला सोडून दिलं. आज त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांपेक्षा त्यांना स्वतःची लबाडी महत्त्वाची आहे. पतीला समजावताना लीलावतीजी म्हणाल्या. 15-20 दिवस झाले गेले. कपडे बदलणं, वेळेवर औषधं देणं, लीलावतीजींना वृद्धापकाळात आपल्या आजारी पतीला पूर्ण आधार दिला. दरम्यान तिने आपल्या मुलाला वाढवले आणि त्यांना आपल्या सुनेला धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. एके दिवशी मला माझ्या मुलाचा फोन आला. आई, आम्ही 2 दिवसासाठी येत आहोत. कृपया आमच्या खोल्या स्वच्छ कर. लीलावतीजी म्हणाल्या, ठीक आहे बेटा, या. मी पण इतके दिवस तुमची वाट पाहत होते. लीलावतीजींना फोन ठेवला. त्याच दिवशी लीलावतीजींनी पतीशी सल्ला करून काही वस्तू घेऊन ती घराबाहेर पडली. लीलावती देवी 2 दिवस या कामात मग्न राहिल्या. ज्यांनी निर्धार वृद्धांना आणि स्त्रिया त्यांच्या म्हातारपणात त्यांना सोडून जातात. दोन्हीही मुले आणि पत्नीसह परत आले आणि त्यांनी घरात पाऊल ठेवताच वयोवृद्ध महिला व पुरुष आपल्या खोलीत बसलेले पाहून चौघांनाही धक्का बसला. समोर बसलेल्या लीलावती देवी आणि मुलाला आणि सुनेला पाहून हसू लागला. मोठा मुलगा लीलावती देवीवर रागाने ओरडला आणि म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? 2 दिवस आम्ही घरातनं काय निघालो, तू घराला रद्दीवाले बनवले. हे घर आहे, धर्मशाळा नाही. तुम्ही इतक्या लोकांना घरात ठेवले काय? मग धाकटा मुलानेही लीलावती देवीकडे बघितले आणि म्हणाला, आई, आता लवकर या सर्वांना इथून दूर पाठव. आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला झोप येत आहे. लीलावती देवी हसल्या, म्हणाल्या, बेटा, तुला एवढी काय घाई आहे? आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते पाहून तुमची झोप आणि शांतता दोन्हीही उडून जाणार आहे. तुमच्यासाठी आहे मी एक सुंदर भेट तयार केली आहे. मुलांना लिफाफा देताना म्हणाल्या. दोन्ही सून तोंड मारायला सुरुवात केली. अहो, ही म्हातारी आज कोणता पराक्रम दाखवणार आहे? तिने आजपर्यंत आपल्या मुलाला आणि सुनेला एक पैसाही दिला नाही. आज ती कोणती भेट देणार आहे? मोठ्या सुनेने धाकट्या सुनेकडे डोळे मिचकवले आणि म्हणाली, अहो, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य घाई मशीनमध्ये कष्ट करण्यात घालवले ते आपल्याला काय भेटवस्तू देईल? धाकटी सून हसत म्हणाली. लीलावती सर्व ऐकत होती. मुलांना लिफाफा उघडला तेव्हा दोन्ही मुले भार हरपून आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. अहो, या लिफाफ्यात काय आहे ज्यामुळे तुम्ही दोघंही जीभ अडकळली? मोठ्या सुनेने लिफाफा हातात घेतला आणि ते उघडताच फक्त मुलगीच नाही तर सुनांनाही धक्का बसला. मुलाला ही असभ्य म्हातारीची भेट आवडली का? मोहनलालजींनी सुद्धा तिथेच बसले होते. दोन्ही मुलगे मोहनलालजींकडे गेले आणि म्हणाले, बाबा, आईने हे काय केले आहे? आईने हा पराक्रम करत राहिली आणि तुम्ही बघत राहिलात. तुझं घर वृद्धाश्रमात कसं रूपांतर केलीस आणि ही मालमत्ता, यातून आम्हाला बेदखल करण्यात आले. तुला आमची अजिबात दया आली नाही. आता आमचं काय होणार? मुलं, हे घर आमच्या आधी माझ्या पत्नीचे आहे आणि माझ्या पत्नीच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत आहे. या असभ्य वृद्ध महिलेने आज तुम्हाला खऱ्या जीवनाचा धडा शिकवला आहे. आणि मुला, तुझं काय होईल हे आम्हाला माहीत नाही. आता फक्त तू घरात राहणार नाही, हे निर्धार आहे. स्वार्थी आहेस तू. त्यांना या घराचा काही उपयोग नाही. आणि तुम्ही लोक तर निर्धार नाही ना. तुम्ही चांगले कमवता. या घरात तुम्हाला जागा नाही. हे बघ, तुझ्या आईने तुझे सामान एका कोपऱ्यात ठेवले आहे. ते तुझ्या खोलीतून बाहेर काढ. आणि मोहनलालजींचे म्हणणे ऐकून मुलगा आणि सून एकमेकांकडे बघत राहिले. मोहनलालजींचे ऐकल्यानंतर मुलगा बघतच राहिला. आईची माफी मागायला गेल्यावर आईचे मुलीला आणि सुनेची पावले तिथेच थांबली. माफी मागण्याचं धाडस न करता दोन्हीही मुलगे शांतपणे आपले सामान उचलून घराबाहेर पडले.
लीलावतीजींनी आपल्या घराला वृद्धाश्रमात रूपांतर करून वृद्धांना आश्रय दिला, अर्धी जमीन दिली, हे अनाथाश्रमात दान केले बांधले गेले आणि अर्धी जमीन विकून त्यांनी भाड्याने दिलेल्या पैशातून अनेक दुकानं विकत घेतली. लीलावती देवी दुकानांच्या भाड्याने वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना गरजा पूर्ण करत आहेत. घरांची सूत्रे हातात घेतल्याने त्यांच्यात पुन्हा एक नवीन ऊर्जा संचारली आणि ते सर्व कामे दुप्पट उत्साहाने करू लागली. दुसरीकडे नोकरी करणाऱ्या पैशाच्या गर्विष्ठ असलेली त्यांची मुले अजय आणि विजय यांचा व्यवसाय नीट चालत नसल्याने दिवसेंदिवस अडचणी येऊ लागल्या. त्यांची प्रकृती खालावली, भिकाऱ्यांसारखे झाले ते. त्यांच्या मनात खंत होती, काश जर आम्ही तुमच्या आईवडिलांना आदर केला असता तर कदाचित हे दिवस पाहावे लागले नसते. म्हणूनच असे म्हणतात की जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो त्यांच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडलेलेच आहेत, तो सर्व सुखाचा हकदार बनतो. म्हणून त्याला शक्य तितके आपल्या आईवडिलांची सेवा करताना त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. लीलावतीजींनी उचललेले पाऊल तुम्हाला कसे वाटले सांगा मला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.